Welcome student. Today we will start with next endocrine gland, and that gland is known as a thyroid gland. In previous lecture we already completed the smallest endocrine gland, which we know as a pituitary gland, and today we will start to learn the largest endocrine gland, which we know as a thyroid gland. थायरॉइड ग्लँड शिकायला आज आपण सुरुवात करणार आहोत. आता बोर्डवरती इथं मी दोन फिगर काढलेले आहेत. ही जी फिगर आहे ह्या फिगरला म्हणतात थायरॉइड ग्लँडची मॉर्फॉलॉजीची फिगर, म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर, आणि ही म्हणजे थायरॉइड ग्लँडची हिस्टॉलॉजी असते. लक्षात घ्या, हिस्टॉलॉजी या शब्दाचा अर्थ काय की त्याचा टीएस घेतलाय, ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतलाय, आडवा छेद घेतलाय, आणि मग ते कसं दिसतं ही ती डायग्राम आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये पहा, थायरॉइड ग्लँड आपल्याला शिकायला सुरुवात करायची. सो दॅट थायरॉइड ग्लँड इज अ लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. इट इज अ लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड, रेडिश ब्राउन इन कलर. कलर कसा आहे तिचा? रेडिश ब्राउन इन कलर. इट इज लार्जर इन केस ऑफ फीमेल than that of the male, and the total weight of that gland is about 25 to 30 gram. मी त्याची मॉर्फॉलॉजी तुम्हाला सांगतेय. बाहेरून ती कशी दिसतीये तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही सगळ्यात मोठी असणारी एंडोक्राइन ग्लँड आहे, लार्जेस्ट. रेडिश ब्राउन इन कलर. साधारणतः तिचा कलर जर तुम्ही बघितला तर तो रेडिश ब्राउन असतो. इट इज लार्जर इन केस ऑफ फीमेल दॅन दॅट ऑफ द मेल. फिमेल मध्ये मोठी असते ऍज कम्पेअर टू मेल. कलर पाहिला रेडिश ब्राउन आहे, अँड द वेट ऑफ दॅट ग्लँड इज 25 to 30 gram. Now, such a gland is present just below the larynx and anterior or in front of trachea. So the location of that gland is below larynx and in front of trachea. लोकेशन लक्षात येत आहे का? बघा, लॅरिंग्स इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. साऊंड बॉक्स ज्याला म्हणतात तुम्ही तो. हा साऊंड बॉक्स आहे, ही ट्रकी आहे. साऊंड बॉक्सच्या खालच्या बाजूला म्हणजे बिलो द लॅरिंग्स, आणि अँटेरियर टू ट्रकी म्हणजे आपली ही जी ट्रकी आहे ह्या ट्रकीच्या पुढच्या बाजूला ही ग्लँड प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो दिस ग्लँड इज प्रेझेंट anterior or in front of trachea below the larynx. That is the exact location. Now such a gland is a bilobed gland. It is a bilobed gland because it possesses these two lobes. So this gland is known as a bilobed gland. Now the size and shape of that gland that changes or varies according to age, sex and diet. The size of that gland changes according to age, sex and diet. ह्या ग्लँडचा आकार हा वेगवेगळा असू शकतो. तो त्या व्यक्तीच्या सेक्सवरती, तिच्या डाएटवरती आणि तिच्या एजनुसार तो ठरवला जातो. Now such a gland is a highly vascular gland. Highly vascular gland. Now, as it is a bilobe gland, इथपर्यंत लक्षात आलं का? पहा, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे, रेडिश ब्राउन इन कलर आहे, फिमेल मध्ये लार्जर असते मेलपेक्षा. 25 ते 30 ग्रॅम तिचं वजन आहे म्हणून सांगितलं. लोकेशन सांगितलं बिलो द लॅरिंग्स, लॅरिंगच्या खाली, आणि इन फ्रंट ऑफ ट्रकी म्हणजे इथं पुढच्या बाजूला ती प्रेझेंट असते. एक लोब इकडे आणि एक लोब इकडे असा. बायलोब ग्लँड आहे, और इट इज ऑल्सो नोन ऍज अ एच शेप ग्लँड. इट इज ऑल्सो नोन ऍज अ बटरफ्लाय शेप ग्लँड. कारण हा तिचा शेप बघा, एच शेप पण आहे किंवा ह्याला बटरफ्लाय शेप ग्लँड असंही म्हटलं जातं. फक्त हे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं दिलेलं आहे, ते लक्षात ठेवा. नाउ दॅट ग्लँड इज अ व्हॅस्क्युलर ग्लँड. तिला रिच कॅपिलरी ब्लड सप्लाय. लक्षात घ्या. पुढचा पॉइंट मी सांगितला की ह्या ग्लँडचं जे काही
साईज असतो तो त्या व्यक्तीच्या एजनुसार, त्याच्या डाएटनुसार, त्याच्या सेक्सवरती तो अवलंबून असतो. ही एक्स्ट्राची माहिती होती म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगितली. नाउ as this is a bilobe glands, means this possess both these lobes, that both lobes of thyroid gland, they are jointed with each other by non-secretory band. They are jointed to each other by this non-secretory band, and that non-secretory band is known as what? That is known as a isthmus. लक्षात येत आहे? हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे. हे दोन्ही लोब, दोन कसे आहेत? ट्रकी. एक राईट साइडला असेल, एक राईट साइडला असेल, एक लेफ्ट साइडला असेल, आणि दोन्ही लोब अशा आडव्या बँडनी जोडलेले आहेत. तो बँड नॉन सिक्रिटरी आहे आणि त्या बँडला आपण काय म्हणतो? इस्थमस. ह्याच्यावरती क्वेश्चन येतो, हे लक्षात ठेवा. सो इस्थमस जॉईन टू लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड. ठीक आहे, आता आपण काय शिकलो? इस्थमस. ठीक, आता पुढचा पार्ट पहा. नाउ थायरॉइड लोब्स आर मेड up of rounded follicles. Both these lobes, they contains the thyroid follicle. लक्षात येतंय का? पहा, these lobe contains this structure, and this structure they are known as a thyroid follicle. So each lobe contains number of thyroid follicle. Now that thyroid follicles, they are formed from cuboidal epithelial cells rested on basement membrane. लक्षात ठेवा, हे थायरॉइड फॉलिकल कसे तयार झालेत? तर हा एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती ह्या क्युबॉइडल इपिथेलियमने असं काय केलेलं आहे? रेस्ट केलेलं आहे. आणि जे स्ट्रक्चर तयार झालंय त्या स्ट्रक्चरला आम्ही काय म्हणतो? थायरॉइड फॉलिकल म्हणतो. आणि अशा थायरॉइड फॉलिकल कुठे प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट इन द लोब ऑफ थायरॉइड ग्लँड. ठीक आहे, दॅट इज अबाउट द थायरॉइड फॉलिकल्स. नाउ these follicles, they are held together by interfollicular connective tissue. आता ह्याच्यामध्ये these follicle, this is the one follicle, two follicle, three follicle. So there are about 3 millions of thyroid follicle present in the gland. How many? 3 millions. एका ग्लँड मध्ये 3 मिलियन एवढे असे थायरॉइड फॉलिकल असतात. सो ऑल दीज थायरॉइड फॉलिकल्स, दे आर हेल्ड टुगेदर बाय interfollicular connective tissue, and that interfollicular connective tissue is known as what? Stroma. म्हणजे पहा, ह्या ग्लँड मध्ये असं स्ट्रक्चर आहे ज्याला आम्ही थायरॉइड फॉलिकल म्हणतो. थायरॉइड फॉलिकल हे एकमेकांना जॉईन करून ठेवलेले आहेत, हेल्ड करून ठेवलेले आहेत एकत्र. कशाच्या सहाय्याने? तर इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे. हा सगळा इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे की ज्या कनेक्टिव्ह टिश्यूला आपण काय म्हणतो? स्ट्रोमा असं म्हणतो. आणि हा जो स्ट्रोमा असतो, दॅट स्ट्रोमा कंटेन्स, इट कंटेन्स ब्लड कॅपिलरीज. ह्या स्ट्रोमा मध्ये काय असतं पहा? It contains the blood capillary, and also it contains this structure, and that structure is known as a C cell, or they are also known as a parafollicular cells. C for clear. क्लिअर साठी तो शब्द वापरलाय C cell. लक्षात येते तुमच्या? काही अवघड नाहीये. काय सांगितलं मी? ह्या ग्लँडचे हे दोन लोब ह्या नॉन सिक्रिटरी बँडनी एकमेकांना जोडलेले, बरोबर? त्याला आम्ही इस्थमस म्हणतो. आता हे जे लोब्स आहेत, ह्या लोब मध्ये काय प्रेझेंट आहे? दॅट लोब्स कंटेन्स नंबर ऑफ थायरॉइड फॉलिकल. थायरॉइड फॉलिकल म्हणजे मी काय सांगितलं की बेसमेंट मेम्ब्रेन वरती क्युबॉइडल इपिथेलियल सेल रेस्ट करून हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. असे थायरॉइड फॉलिकल त्याच्यामध्ये 3 मिलियन्स असतात.
आणि ह्या थायरॉइड फॉलिकल मध्ये इंटर फॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असतं. त्या इंटर फॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यूला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा असं म्हणतो. आणि ह्या स्ट्रोमामध्ये काय प्रेझेंट असतं, तर ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये ह्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स प्रेझेंट असतात, ज्या सेल्सला आपण सी सेल म्हणतो किंवा पॅराफॉलिक्युलर सेल असं म्हटलं जातं. सी सेल म्हणजे सी कशासाठी घेतलाय, क्लिअर हा शब्द तिथे घेतलाय म्हणून त्याला सी सेल किंवा क्लिअर सेल काहीही म्हणा. नाव that thyroid follicle they contains or filled with a gelatinous substance and that gelatinous substance is known as a colloid. So it contains this substance and this substance is known as what? Colloid. Clear? Thyroid follicle internally contains a gelatinous substance. आणि तो जो जिलॅटिनस सबस्टन्स आहे त्या जिलॅटिनस सबस्टन्सला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण कोलॉइड म्हणतो. मग आता इथे एक लक्षात घ्या, जर तुम्हाला थायरॉइड ग्लँडची मॉर्फॉलॉजी विचारली तर तुम्ही ही बाहेरून कशी दिसती, काय आहे, इस्थमस म्हणजे काय आहे हे लिहायचं. आणि हिस्टॉलॉजी विचारली तर मग तिथं लिहा की थायरॉइड ग्लँडच्या 2 लोबमध्ये हे थायरॉइड फॉलिकल्स आहेत. थायरॉइड फॉलिकल कसं तयार झालंय, तर क्युबॉइडल इपिथेलियम बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट केलाय. असे हे थायरॉइड फॉलिकल इंटर फॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यूने एकत्र बांधून ठेवले. त्याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीज आहेत, त्याच्यामध्ये सेल्स आहेत, त्याला आपण पॅराफॉलिक्युलर सेल्स म्हणतो किंवा त्याला आपण सी सेल्स म्हणतो. आणि त्या कनेक्टिव्ह टिश्यूला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा असं म्हणतो. आणि ही जी थायरॉइड फॉलिकल्स आहेत ह्या थायरॉइड फॉलिकलच्या आतमध्ये जिलॅटिनस सबस्टन्स प्रेझेंट असतो आणि त्या जिलॅटिनस सबस्टन्सला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण कोलॉइड असा शब्द वापरतो. ठीक आहे. मग आता ही जी ग्लँड आहे ह्या ग्लँडचं हार्मोन सिक्रिशन वेगवेगळी आहे, ती आपण शिकणारच आहोत. पण ह्याला स्टिम्युलस देणारं जे हार्मोन आहे ते हार्मोन कुठले, TSH, thyroid stimulating hormone, that stimulate the thyroid gland to secrete their hormone. म्हणजे TSH हे हार्मोन आपल्या पिट्युटरी ग्लँड पासून येतं आणि ते ग्लँड इथं नेक रिजनला ह्या ग्लँड कडे येऊन ते हार्मोन काय काम करतं, तर ह्या ग्लँडला सिक्रेट करायला सांगतं. ठीक आहे. दॅट इज अबाउट द मॉर्फॉलॉजी अँड हिस्टॉलॉजी ऑफ ग्लँड. आता पुढचा पॉइंट महत्वाचा आहे, पहा काय पॉइंट आहे पाहतो. आता आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा तो म्हणजे हार्मोन्स ऑफ थायरॉइड ग्लँड. आता थायरॉइड ग्लँडची हार्मोन्स कुठली कुठली आहेत ही आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायची आहेत. मग पहा पहिलं हार्मोन ह्याच्यामध्ये, फर्स्ट ऑफ ऑल द फॉलिक्युलर सेल सिक्रेट 2 हार्मोन अँड दॅट आर T3 अँड T4. आता फॉलिक्युलर सेल म्हणजे कोण, तर हे थायरॉइड फॉलिकल आणि ह्याच्या आतमध्ये असणारं हे cuboidal epithelial cells. So these cuboidal epithelial cells means that follicle or follicular cell they secrete 2 hormone and that are T3 and T4. कुठली हार्मोन आहे ती, T3 आणि T4. T4 म्हणजे काय, तर T4 is also known as a thyroxine or tetrahydrothyroxine. लक्षात ठेवा. T3 ला काय म्हणायचं, ट्रायआयोडोनिन. T3 ला म्हणायचं ट्रायआयोडोथायरोनिन है ना. आणि T4 ला काय म्हणायचं, टेट्राआयोडोथायरोनिन किंवा ह्याला अजून थायरॉक्झिन म्हणतात. लक्षात घ्या, थायरॉक्झिन. सो both these hormones they are secreted from these para or from these follicular cells. Clear? Now in case of tetrahydrothironine there are 4 atoms of iodine and in case of T3 there are 3 atoms of iodine. पहा,
थायरॉइड फॉलिकल आहे ह्या ज्या क्युबॉइडल सेल्स आहेत ह्या T3 आणि T4 नावाची हार्मोन सिक्रेट करतात. T3 म्हणजे ट्राय आयडोथायरोनिन आणि T4 म्हणजे टेट्रा आयडोथायरोनिन आणि T4 लाच आपण थायरॉक्सिन म्हणतो, हे विसरायचं नाही. थायरॉक्सिन कसं तयार झालेलं आहे तर थायरॉक्सिन मध्ये लक्षात घ्या किंवा T4 कसं तयार झालंय तर त्याच्यामध्ये 4 ऍटम्स आहेत आयोडीनचे आणि T3 मध्ये किती ऍटम्स असतील तर तुम्हाला सांगता येईल की त्याच्यामध्ये 3 ऍटम्स असतील आयोडीनचे. सो दॅट T4 एक शोधू आपण. T4 मध्ये काय सांगितलं, इट कंटेन्स 4 ऍटम्स ऑफ आयोडीन. ठीक, आता पहा. नाउ दॅट T4 it is synthesized by attaching iodine to the amino acid tyrosine by enzymatic action. कसं तयार होतं T4? In this T4 or in the formation of T4, the iodine is attached to the amino acid tyrosine. Iodine कशाला अटॅच होतं? अमायनो ऍसिड टायरोसिन. टायरोसिन नावाचा अमायनो ऍसिड आहे. एन्झायमॅटिक रिएक्शन होते आणि त्या एन्झायमॅटिक रिएक्शन मध्ये ह्या टायरोसिनला काय अटॅच होतं तर तिथं आयोडीन अटॅच होतं. पहा, मग ज्या वेळेला अमायनो ऍसिड टायरोसिन लक्षात येते तुमच्या, इट बाइंड विथ द आयोडीन then it produce monoiodothyronine. एक आयोडीन ऍटम जर ह्या टायरोसिनला जॉईन झाला तर तो काय तयार करतो तर T1 तयार करतो आणि T1 ला आपण काय म्हणतो तर T1 ला आपण म्हणतो monoiodothyronine. When it binds with 2 atoms of iodine then it forms diiodothyronine तयार होतं. आणि T1 and T2 molecule bind end to end to make a colloid mass inside the thyroid follicle. हे कितपत लक्षात येते तुमच्या? पहा, आपण पाहायला सुरुवात केली थायरॉइड ग्लँडचे हार्मोन. साधं आहे, अवघड काही नाही. कुठली हार्मोन आहे? T3 T4. T4 मध्ये काय आहेत? आयोडीन 4 आहेत. T3 मध्ये आयोडीनचे ऍटम किती आहेत? 3 आहेत. ठीक, आता पहा, T3 ला म्हणतात ट्राय आयडोथायरोनिन आणि T4 ला म्हणतात टेट्रा आयडोथायरोनिन किंवा थायरॉक्सिन. आता ऍक्च्युअली ह्या ग्लँडचं हार्मोन थायरॉक्सिन असतं म्हणजे T4 असतं. मग त्याच्याबद्दल आपण बोलू की ह्या T4 मध्ये 4 ऍटम्स असतात आयोडीनचे आणि मग ह्याचं फॉर्मेशन कसं होतं तर टायरोसिन नावाचा अमायनो ऍसिड आहे. ज्या वेळेला टायरोसिन नावाच्या अमायनो ऍसिडला हा एक आयोडीन बाइंड होतो त्यावेळेला तिथं एक ऍटम आहे आयोडीनचा म्हणून त्याला आपण T1 म्हणतो किंवा त्याला आपण मोनोआयडोथायरोनिन म्हणणार. ज्या वेळेला अमायनो ऍसिड टायरोसिनला 2 ऍटम आयोडीनचे बाइंड होतील त्यावेळेला तिथं काय तयार होईल? T2 तयार होईल. आणि T2 म्हणजे काय तर T2 ला तुम्ही म्हणता डायआयडोथायरोनिन. ठीक आहे, मग हे T3 हे T1 आणि हे T2 म्हणजे मोनोआयडोथायरोनिन आणि डायआयडोथायरोनिन हे दोन्हीही मॉलिक्युल एंड टू एंड काय होतात? बाइंड होतात आणि बाइंड होऊन दे फॉर्म्स द कोलॉइड. इथं जो कोलॉइड सबस्टन्स असतो फॉलिकलच्या आत तर ते म्हणजे कोण तर तिथं असतं T1 आणि T2 हे एकमेकांना हेल्ड करतात, एंड टू एंड बाइंड करतात आणि ते काय तयार करतात तर कोलॉइड तयार करतात. ठीक आहे, देन दे आर मेटाबोलाइज आणि नंतर दॅट T1 and T2 means that are present in the colloid they are metabolized and they produce T3 and T4. आलं लक्षात? हे T1 आणि T2 जे कोलॉइड मध्ये प्रेझेंट असतं ते त्यांचं मेटाबॉलिझम होतं आणि मेटाबॉलिझम होऊन ह्याच्यापासून काय तयार होतं? दे फॉर्म द T3 and T4. त्याच्यापासून काय तयार झालं?
T3 आणि T4 तयार झालं. आता ह्याच्यामध्ये पहा, that T3 is secreted in small quantity and physiologically more active. T3 हे अतिशय कमी प्रमाणामध्ये तयार होतं, पण ते फिजिओलॉजिकली कसं असतं, मोर ऍक्टिव्ह असतं, लक्षात ठेवा. आणि पुढे थायरॉइड ग्लँड इज ओनली ग्लँड दॅट स्टोअर इट्स हार्मोन. म्हणजे थायरॉइड ग्लँड ही एकच अशी ग्लँड आहे की ती तिचे हार्मोन इथं स्टोअर करते. लक्षात आलं. T1 आणि T2 तिनं कोलॉइड मध्ये तयार केलं आणि ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला ती काय तयार करते, T3 आणि T4. T3 हे कमी प्रमाणात सिक्रेट होतं पण मोर ऍक्टिव्ह असतं आणि मेजॉरिटी थायरॉइड ग्लँड काय सिक्रेट करते, T4 तयार करते, जे लार्ज क्वांटिटी मध्ये असतं आणि ज्याला आपण थायरॉक्सिन असं म्हणतो. ठीक आहे. मग ही एकच ग्लँड अशी आहे की जी ग्लँड स्वतःची हार्मोन स्वतः स्टोअर करून ठेवते. नाउ T3 and T4 are hormones that are stored before their secretion and regulated by the thyrotropin of a pituitary gland by negative feedback mechanism. हे इथं तुम्हाला थोडंसं सांगेन पहा. हे समजलं सगळं, अवघड नाही. फक्त T3 नीट व्हिडिओ बघा, तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. फक्त T1 आणि T2 कसं तयार होईल, तर आयोडीनचा एक ऍटम जेव्हा अमायनो ऍसिड टायरोसिन बरोबर बाइंड होईल त्यावेळेला T1 तयार होईल. आयोडीनचे दोन ऍटम जेव्हा अमायनो ऍसिड टायरोसिनला बाइंड होईल त्यावेळेला T2 तयार होईल. आणि T1 आणि T2 म्हणजे काय, थायरॉइड फॉलिकल मध्ये असणारं कोलॉइड आणि ह्याचं मेटाबोलाइज होतं आणि त्याच्यापासून T3 आणि T4 तयार होतं. T3 कमी प्रमाणात तयार होतं पण ते खूप ऍक्टिव्ह असतं आणि T4 लार्ज क्वांटिटी मध्ये होतं आणि त्याच T4 ला आपण थायरॉक्सिन असं म्हणतो. आणि ही एकमेव ग्लँड आहे की जी स्वतःचं हार्मोन स्वतः स्टोअर करून ठेवते. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की हे जे थायरॉइड ग्लँडची सिक्रेशन आहे, T3 असेल T4 असेल, तर ही कशी कंट्रोल केली जातात, तर तुम्हाला सगळ्यांना हे माहितीये किंवा शिकवलंय पहिल्या लेक्चरला की ह्याच्यावरती कंट्रोल आहे आपल्या हायपोथॅलॅमसचा. मेजॉरिटी हार्मोनसाठी हायपोथॅलॅमसकडं रिलीजिंग हार्मोन पण आहे आणि इनहिबिटरी हार्मोन पण आहे. पण ह्या ग्लँडसाठी हायपोथॅलॅमस फक्त रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतं आणि त्या रिलीजिंग हार्मोनचं नाव आहे थायरोट्रॉपिन. त्या रिलीजिंग हार्मोनचं नाव काय आहे, थायरोट्रॉपिन. म्हणजे आपलं हायपोथॅलॅमस थायरोट्रॉपिन सिक्रेट करेल. हे थायरोट्रॉपिन पिट्युटरी ग्लँडला जाईल. पिट्युटरी ग्लँड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करेल. ते हार्मोन तुमच्या ह्या ग्लँडला येईल. ह्या ग्लँडची ग्रोथ घडून आणेल आणि ह्या ग्लँडला सांगेल तू तुझी हार्मोन सिक्रेट कर. बरोबर. मग ही हार्मोन सिक्रेट झाली. आता ही हार्मोन ब्लड मध्ये भरपूर आहेत, आता आपल्याला त्याची गरज नाहीये, नको आहेत आता आपल्याला ती. मग नको असताना हायपोथॅलॅमसनी इनहिबिटरी फॅक्टर द्यायला पाहिजे होता, पण हायपोथॅलॅमसला ह्याचा इनहिबिटरी फॅक्टर तयार करता येत नाही. मग हे कसं थांबवलं जातं, तर ह्या हार्मोनची ब्लड मधली वाढलेली लेवलच आपल्या पिट्युटरी ग्लँडला सांगते की तू TSS सिक्रेट करू नको. मग अशी जी कंडिशन असते तिला म्हटलं जातं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. ह्याला रिलीजिंग फॅक्टर असतो, इनहिबिटरी फॅक्टर नसतो. त्या हार्मोनची वाढलेली लेवलच स्वतः ते कमी करायचं काम करते. ठीक आहे. दॅट इज अबाउट द थायरॉइड ग्लँड. आता ही हार्मोन झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे आणि तो आहे फंक्शन्स ऑफ थायरॉइड ग्लँड. पुढचा पॉइंट कुठला आहे, फंक्शन्स. पाहता एक फंक्शन बघू आपण. सो द फर्स्ट फंक्शन ऑफ थायरॉइड ग्लँड इज First function of thyroid gland is it regulate our basal metabolic rate. तुमचा जो काही बेसल मेटाबॉलिक रेट असतो, चयापचय क्रिया ज्या बॉडीमध्ये असतात, मेटाबॉलिझम, ह्याच्याबद्दल खूप वेळेला आपण बोललेलो आहे की मेटाबॉलिझम म्हणजे त्याच्यामध्ये अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम असतं. अनाबॉलिझम म्हणजे बायोसिंथेसिस आणि कॅटाबॉलिझम म्हणजे डिग्रेडेशन.
ह्या दोघांचं मिळून काय तयार होतं तर मेटाबॉलिझम. तर हा बेसल मेटाबॉलिक रेट मेंटेन करायचं काम कोण करतं तर हे थायरॉइड हार्मोन करतं. सेकंड, it regulates the metabolism by stimulating the protein synthesis and promote the growth of body tissue. It stimulates protein synthesis and brings about the growth of tissue. लक्षात घ्या. दुसरं फंक्शन काय? पहिलं फंक्शन सांगितलं इट रेग्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट. मग हा बेसल मेटाबॉलिक रेट कसा मेंटेन करतो तर इट स्टिम्युलेट द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसचं काम वाढवतो आणि प्रोटीन सिंथेसिस झालंय की इट ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ ऑफ टिश्यू. द नेक्स्ट, इट हेल्प्स इन द thermoregulation by increasing heat production. It helps in the thermoregulation. थर्मोरेग्युलेशनचा हा काम करतो. कशा पद्धतीनं तर बॉडीमध्ये मेटाबॉलिक रेट वाढवतो आणि त्यामुळे तो हीट प्रोड्यूस करतो आणि आपलं टेम्परेचर रेग्युलेशन करायचं काम करतो. देन इट इन्क्रीजेस द ऍक्शन ऑफ न्यूरोट्रान्समीटर that is adrenaline and noradrenaline. पहा लक्षात येतात का? ऍड्रेनालिन आणि नॉर ऍड्रेनालिन हे न्यूरोट्रान्समीटर आहेत. आपण सिंपॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये हे डिटेल शिकलेलो आहोत. तर ह्या न्यूरोट्रान्समीटरची ऍक्शन वाढवायचं काम सुद्धा हा हार्मोन करतो. देन इट स्टिम्युलेट द आरबीसी प्रोडक्शन. It stimulate RBC production. RBC production ला हा काय करतो मदत करतो. Then it also maintain the water and electrolyte balance. फंक्शन खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. It maintain or regulate the water and electrolyte balance and finally it regulate the reproductive cycle. Reproductive cycle in case of female. पहा एक एक फंक्शन आपण बघू. थायरॉक्सिन हार्मोन किंवा थायरॉइड ग्लँडचं हार्मोन काय काम करतं तर पहिला इट रेग्युलेट अवर बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करतं. इट स्टिम्युलेट द प्रोटीन सिंथेसिस अँड ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ ऑफ टिश्यू ऑफ बॉडी. प्रोटीन सिंथेसिस वाढवतं आणि बॉडीची ग्रोथ घडवून आणतं. इट रेग्युलेट द थर्मोरेग्युलेशन बाय प्रोड्युसिंग हीट. बॉडीमध्ये हीट प्रोड्यूस करतं आणि थर्मोरेग्युलेशन म्हणजे बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करायचं ते काम करतं. देन इट रेग्युलेट द ऍक्शन ऑफ ऍड्रेनालिन अँड नॉर ऍड्रेनालिन. जे काही न्यूरोट्रान्समीटर आहेत ऍड्रेनालिन आणि नॉर ऍड्रेनालिन ह्यांची जी काही ऍक्शन असते इमर्जन्सी पिरियडला सिक्रेट होतात तर ते ऍक्शन वाढवायचं काम सुद्धा कोण करतं तर हे हार्मोन करतं. त्याच्यानंतर आरबीसी प्रोडक्शन तांबड्या पेशी वाढवण्यासाठी स्टिम्युलस देतं. बॉडी फ्लुइडमध्ये वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स करायचं काम करतं आणि फिमेलच्या बॉडीमध्ये तिच्यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ह्या मेन्स्ट्रुअल सायकलला सुद्धा ते काय करतं रेग्युलेट करतं. दॅट इज अबाउट द फंक्शन्स ऑफ थायरॉक्सिन और थायरॉइड हार्मोन. आता पहा आपण आत्ताच पॅराफॉलिक्युलर सेल शिकलो तर पॅराफॉलिक्युलर सेलचा हार्मोन मात्र वेगळा आहे लक्षात घ्या. पॅराफॉलिक्युलर सेल ह्या ज्या हार्मोन सिक्रेट करतात त्या हार्मोनला म्हणतात कॅल्सिटोनिन. काय म्हणतात कॅल्सिटोनिन. आणि कॅल्सिटोनिन हे काय काम करतं तर इट रेग्युलेट द कॅल्शियम मेटाबॉलिझम. कॅल्शियम मेटाबॉलिझम वाढवायचं काम किंवा रेग्युलेट करायचं काम हे थायरोकॅल्सिटोनिन करतं जे की सी सेल किंवा पॅराफॉलिक्युलर सेल काय करतात सिक्रेट करतात. ठीक आहे. तर हे झालं त्याची फंक्शन्स. आता आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे तो असा आहे ह्याच्या डिसऑर्डर्स. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अ disorders of thyroid gland. ठीक आहे.
तर डिसऑर्डर, थायरॉइड ग्लँडच्या डिसऑर्डर शिकत असताना पहिली डिसऑर्डर कशा आहेत म्हणून सांगितलं होतं, हायपोसिक्रिशन आणि हायपर सिक्रिशन. हायपोसिक्रिशन असेल तर त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात आणि हायपर सिक्रिशन असेल तर त्याला हायपर थायरॉइडिझम म्हणतात. मग पहिला आपल्याला शिकायचंय हायपर थायरॉइडिझम. पहा, हायपर थायरॉइडिझम म्हणजे काय, तर when there is increase in the level of thyroid hormone, that is known as a hyperthyroidism. आणि जर प्रमाणापेक्षा जास्त हे थायरॉइड हार्मोन बॉडीमध्ये सिक्रेट झालं तर हायपरथायरॉइडिझम होतं. आणि मग त्याच्यामध्ये काय काय घडतं, प्रमाणापेक्षा सगळं वाढत असेल, सो मेटाबॉलिक रेट इन्क्रीजेस. मेटाबॉलिझम काय होईल, इट इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट बिकॉज देर इज अ एक्सेसिव्ह सिक्रिशन. देन सेकंड, it increases the sensitivity, sweating, flushing. It increases sensitivity, flushing, and sweating. एक एक लक्षात घ्या. हायपरथायरॉइडिझम जर झालं, एक्सेसिव्ह थायरॉक्सिन हार्मोन किंवा थायरॉइड हार्मोन सिक्रेट झालं तर इट इन्क्रीजेस अवर मेटाबॉलिक रेट. बॉडीचा मेटाबॉलिक रेट त्याच्यामध्ये वाढतो. दुसरी गोष्ट, इट इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी वाढते, फ्लशिंग वाढतं आणि आपलं स्वेटिंग, घाम येतो, सेन्सिटिव्ह आपण जास्त होतो, तर हे त्याच्यामध्ये घडतं. देन देर इज अ इन्क्रीज इन द रेस्पिरेशन. थर्ड वन इज रॅपिड रेस्पिरेशन. रॅपिड रेस्पिरेशन, भरपूर प्रमाणामध्ये रेस्पिरेटरी रेट जो आपला साधारणतः 16 ते 17 पर मिनिट आपलं रेस्पिरेशन असतं, त्याच्यापेक्षा ते काय होतं, जास्त केलं जातं. देन बल्जिंग ऑफ आयबॉल. फोर्थ वन इज bulging of eyeball. आयबॉल काय होतात, बल्ज होतात, असे गोलाकार डोळे व्हायला सुरुवात होते. बल्जिंग ऑफ आयबॉल अँड ऑल्सो अफेक्ट व्हेरियस फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी. अफेक्ट फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी. पहा, आपण आता डिसऑर्डर कडे गेलोय. डिसऑर्डर कडे आपण हायपरथायरॉइडिझम कडे गेलोय. हायपरथायरॉइडिझम ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला की प्रमाणापेक्षा जास्त थायरॉइड ग्लँडनी तिचा हार्मोन सिक्रेट केला. मग प्रमाणापेक्षा जर जास्त सिक्रेट झालं असेल तर इट इन्क्रीजेस द मेटाबॉलिक रेट. तुमचा मेटाबॉलिक रेट वाढेल. इट इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी, स्वेटिंग अँड फ्लशिंग. सेन्सिटिव्हिटी वाढेल, स्वेटिंग वाढेल, फ्लशिंग वाढेल. देन देर इज अ रॅपिड रेस्पिरेशन. तुमचा रेस्पिरेटरी रेट सुद्धा त्याच्यामध्ये वाढेल. त्याच्यानंतर बल्जिंग ऑफ आयबॉल. आयबॉल तुमचे असे गोलाकार होतील, बल्ज होतील आणि अफेक्ट द फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी. तुमच्या बाकीच्या सुद्धा ज्या काही फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज त्याच्यावरती काय होईल, परिणाम होईल. लक्षात आलं, ही झाली त्याची कॉमन फंक्शन. आणि ह्याचा एक डिसऑर्डर आपल्या अभ्यासाला ठेवलेली आहे की ज्या डिसऑर्डरला म्हणतात ग्रेव्हज डिसीज. सो द नेक्स्ट पॉइंट इज अ ग्रेव्हज डिसीज. or it is also known as exophthalmic goiter. हायपरथायरॉइडिझम जे आता आपण काय पाहिली त्याच्यामुळं काय काय घडतं, काय वाढतं बॉडीमध्ये हे पाहिलं, एक्सेसिव्ह सिक्रेशन झालं तर. आता आपल्याला पुढचं काय पाहिजे, तर हायपरथायरॉइडिझम मुळे जी डिसऑर्डर निर्माण होते
त्या डिसऑर्डरला म्हणतात ग्रेव्हज डिसीज किंवा एक्झोप्थॅल्मिक गॉयटर. तुमच्या पुस्तकामध्ये त्याचं चित्र दिलेलं आहे, ते चित्र तुम्ही नीट पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता पहा, हा जो ग्रेव्हज डिसीज आहे हा ग्रेव्हज नावाच्या सायंटिस्टनी फाइंड आउट केलेला आहे. त्याला एक्झोप्थॅल्मिक गॉयटर असं का म्हणतात हेही लक्षात घ्या. एक्झोप म्हणजे असे बाहेरच्या बाजूने येणं आणि ऑफ्थॅल्मिक म्हणजे आईज म्हणजे ह्या व्यक्तीचे डोळे त्याचं जे काही सॉकेट असतं हे सोडून काय होतात तर सॉकेटच्या बाहेर येतात, म्हणून त्याला एक्झोप्थॅल्मिक गॉयटर असंही म्हटलं जातं. ह्याच्यावरती खूप वेळेला नोट विचारली जाते, एमसीक्यू विचारला जातो, तर तसं ते लर्न करा. नोट विचारली तर पहिलं वाक्य तुमच्याकडून अपेक्षित असतं ते असं की दिस इज अ डिसऑर्डर which is occur in the adult. It occur in the adult due to hypersecretion of thyroid hormone. ह्याला 1 मार्क मिळतो. It is a disorder which is occur in the adult due to hypersecretion of thyroid hormone. म्हणजे तुम्हाला ती माहिती आहे की मोठ्या माणसांच्या मध्ये, मोठ्या एज मध्ये, अडल्ट लोकांच्या मध्ये जर थायरॉइड ग्लँडचं हार्मोन जास्त सिक्रेट झालं तर मोठ्या लोकांना कुठला डिसीज होतो, ग्रेव्हज डिसीज होतो, त्याला आपण हायपर थायरॉइडिझम असं म्हणतो. आता हायपर थायरॉइडिझमचे सिम्पटम्स काय काय आहेत तर पहिला सिम्पटम त्याचा पहा, लक्षणं त्याच्यामध्ये कुठली कुठली दिसतात तर पहिलं सांगितलंय प्रोट्रुडिंग आयबॉल. प्रोट्रुडिंग आयबॉल, डोळे हे बाहेर येतात. प्रोट्रूड होणं म्हणजे बाहेर येणं, त्याचं सॉकेट जे असतं डोळ्यांचं त्याच्यामध्ये फॅट डिपॉझिट होतं आणि फॅटनी ती जागा घेतल्यामुळे डोळे त्याची ती खोबण सोडून काय होतात बाहेर येतात, त्याला म्हणतात प्रोट्रुडिंग आयबॉल्स. दुसरा इन्क्रीज बीएमआर. इन्क्रीज्ड बीएमआर, त्या व्यक्तीचा बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे हा बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो. देन देयर इज अ इन्क्रीज इन ब्लड प्रेशर अँड हार्ट रेट. देयर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर अँड हार्ट बीट. त्याचं सगळंच वाढणार आहे कारण हायपर सिक्रेशन आहे. द नेक्स्ट पॉइंट इज higher body temperature, nervousness and irritability. Higher body temperature, त्याच्यामध्ये नर्वसनेस येतो आणि इरिटॅबिलिटी जाणवते. ठीक. नेक्स्ट वन, ट्रिमर ऑफ फिंगर्स. ट्रिमर ऑफ फिंगर्स, फिंगर्स जे असतात त्याला ट्रिमर्स येतात, लक्षात घ्या. देन बल्जिंग आयबॉल्स. 6th वन इज बल्जिंग ऑफ आयबॉल्स. आयबॉल्स जे असतात त्या काय होतात बल्ज होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेट लॉस. पहा, ग्रेव्हज डिसीज किंवा त्याला आपण एक्झोप्थॅल्मिक गॉयटर म्हणतो, हा अडल्ट व्यक्तीमध्ये हायपर थायरॉइडिझम मुळे होतो, एक्सेसिव्ह सिक्रेशन मुळे हा झाला. मग हा झाला तर त्या व्यक्तीमध्ये काय लक्षणं दिसतात तर पहिलं लक्षण आहे प्रोट्रुडिंग आयबॉल. त्याचे जे डोळे आहेत ह्या डोळ्यांच्या सॉकेटमध्ये आपल्या सगळ्यांचे डोळे असतात, ह्या सॉकेटमध्ये फॅट डिपॉझिट झाल्यामुळं हे डोळे त्या सॉकेटमधून बाहेर येतात, त्याला प्रोट्रुजन म्हणतात. प्रोट्रुडिंग आयबॉल, डोळे बाहेर येतात. इन्क्रीज्ड बीएमआर, त्यांचा बेसल मेटाबॉलिक रेट जो असतो हा बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो कारण थायरॉक्सिनचं सिक्रेशन वाढलेलं आहे. नंतर त्याचं जे ब्लड प्रेशर असेल ते वाढतं, त्याचे जे हार्टबीट असतील ते सुद्धा वाढतं कारण एक्सेसिव्ह सिक्रेशन आहे. बॉडी टेम्परेचर अल्सो हायर, बॉडी टेम्परेचर सुद्धा वाढतं, त्याच्यामध्ये नर्वसनेस येतो आणि इरिटॅबिलिटी सुद्धा, त्याला इरिटेट होतात कुठल्याही गोष्टी, सो देयर इज अ इन्क्रीज इन द इरिटॅबिलिटी. त्याच्यानंतर ट्रिमर ऑफ फिंगर म्हणजे
तुमच्या ज्या हाताची बोटं वगैरे असतात ते हळूहळू असे शेक होतात, त्याला म्हटलं जातं ट्रिमर्स ऑफ फिंगर. म्हणजे विनाकारण हात किंवा बोटं अशी हलणं, ह्याला म्हणतात ट्रिमर ऑफ फिंगर्स. नंतर बल्जिंग ऑफ आयबॉल. डोळे बल्ज होतात म्हणजे असे गोलाकार होतात, म्हणजे नुसतंच खोबणीतून बाहेर येत नाहीत, तर ते असे गोलाकार होतात आणि मग त्याच्यातून बाहेर येतात. आणि शेवटचं फंक्शन त्याचं आहे ते म्हणजे वेट लॉस. अर्थात ही व्यक्ती जी आहे हिला इन्क्रीज इन द ॲपेटाईट असतं, हे माहित असू द्या की हिला भूक खूप लागते, पण भूक जरी खूप लागत असली तरी देर इज अ लॉस इन द वेट. ही व्यक्ती जेवण वगैरे खूप प्रचंड प्रमाणामध्ये घेते, पण हिचा बेसल मेटाबॉलिक रेट असतो तो वाढलेला असल्यामुळं हिचं वजन काही वाढत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, सगळं जरी इन्क्रीज ह्या ग्रेव्हस डिसीज मध्ये झालेलं असलं तरी वेट मात्र ह्या व्यक्तीचं इन्क्रीज होत नाही. दॅट इज अबाउट द हायपरथायरॉइडिझम. ही हायपरथायरॉइडिझमची डिसऑर्डर होती. आता ह्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या डिसऑर्डर आहेत हायपोथायरॉइडिझमच्या, त्या आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे.